शालेय जीवनात विज्ञान शिक्षणाचा पाया घट्ट होतो आणि भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होतो। विज्ञानाचे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्याची शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी झाली का हे तपासले गेले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले आहे। आनंदगड शैक्षणिक संकुलात 52व्या जिल्हास्तरीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शनाच्या डिजिटल उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरभारतीचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी भूषवले, तर व्यासपीठावर जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस, गटविकास अधिकारी अमर माने, गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव। जिल्हा शिक्षणाधिकारी बाळासाहेब घुगे यांनी अकोले तालुक्यातील पर्यावरण रक्षणाची महती सांगत बालवैज्ञानिकांमध्ये भावी वैज्ञानिक दडलेले असल्याचं प्रतिपादन केलं। गटविकास अधिकारी अमर माने यांनी ग्रामीण भागातील गरजांना अनुसरून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले। 4000 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद। प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 4000 विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग नोंदवला। 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध शाळांचे विद्यार्थी विज्ञान, गणित आणि पर्यावरणाशी संबंधित नवनवीन उपकरणे आणि प्रयोग सादर करणार आहेत। मान्यवरांची उपस्थिती आणि पारितोषिक वितरण। या प्रदर्शनाला विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार रोहित पवार आदी मान्यवर भेट देणार आहेत। पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।